Dear student, in the last lecture we have seen carbon a versatile elements. The next second characteristics, two carbon atoms bonded together by one, two or three covalent bonds. पहा त्या ठिकाणी काय सांगितले की दोन कार्बन असणारे जे काय अणू जे आहेत तर त्या दोन कार्बन अणूमध्ये एक किंवा दोन किंवा तीन सहसंयोज बंध जे आहेत तर ते बंध त्या ठिकाणी तयार होऊ शकतात आणि सिंगल त्या ठिकाणी बंध जो आहे किंवा एकेरी बंध जर त्या ठिकाणी तयार होत असेल तर त्याला सिंगल बॉन्ड, दुहेरी बंध होत असेल तर त्याला डबल बॉन्ड, तिहेरी बंध होत असेल तर त्याला त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड जे आहे तर ते ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी म्हटलं जातं. ड्यू टू द ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम्स टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स ॲज वेल ॲज सिंगल बॉन्ड्स द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन्क्रीजेस. पुढे काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे एकेरी असणारा जो काही बंध जो आहे जे सिंगल बॉन्ड जे आहे तर त्या सिंगल बॉन्ड बरोबरच कार्बन जो आहे तर तो कार्बन काय करता नसतो आपल्या लक्षात येत असते की मल्टिपल बॉन्ड बहुबंध जो आहे तर तो बहुबंध सुद्धा त्या ठिकाणी तयार करण्याची कार्बनची असणारी काही क्षमता जी आहे तर त्या क्षमतेमुळे कार्बनची असणारी काही संयुग जे आहे तर त्या संयुगाची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी वाढताना दिसते. फॉर एक्झाम्पल, देअर आर थ्री कंपाऊंड्स नेमली इथे. की पहिलं आपल्याला जर सांगितले की इथेन जे आहे तर त्या इथेनमध्ये त्याचा असणारा काही फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला सांगता येईल की CH3 सिंगल बॉन्ड CH3. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत असते की सिंगल बॉन्ड जो आहे तर तो सिंगल बॉन्ड त्याच्यामध्ये आहे. दुसरं आपल्याला सांगता येईल इथिन. हे जे काही इथेन जे आहे तर त्या इथेनमध्ये डबल बॉन्ड जो आहे तर तो डबल बॉन्ड त्या ठिकाणी असणार आहे. CH2 डबल बॉन्ड CH2. मग अशाच पद्धतीचं ट्रिपल बॉन्ड असणारं जे काही तर त्या इथाईन ETHYNE CH ट्रिपल बॉन्ड CH. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रिपल बॉन्ड जो आहे तर तो ट्रिपल बॉन्ड म्हणजे इथेन जो आहे तर त्या इथेनमध्ये आपल्याला सिंगल बॉन्ड, इथेनमध्ये डबल बॉन्ड आणि इथाईन जे आहे तर त्या इथाईनमध्ये आपल्याला ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी असतो. जिचे काही दोन कार्बन ॲटम जे आहे तर त्या दोन कार्बन ॲटमच्या बाबतीमध्ये सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड असं त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात आलं असतं. त्याच्यानंतर पुढे बिंग टेट्राव्हॅलंट वन कार्बन ॲटम कॅन फॉर्म द बॉन्ड्स विथ द फोर अदर ॲटम्स. आपल्या लक्षात येत नसते की कार्बन जो आहे तर त्या कार्बनची संयोजा जी आहे तर ते संयोजा त्या ठिकाणी चार, त्याला म्हटलेले टेट्राव्हॅलंट म्हणजे चतुर्संयोजी असल्यामुळं एक कार्बन अणू काय करता नसतोय तर इतर असताना जे काही चार अणू जे आहेत उदाहरणार्थ त्या ठिकाणी कार्बनचं असेल एक असेल आणि इतर दुसरे असताना जे काही अदर एलिमेंटचे असतील म्हणजे कार्बन किंवा इतर असताना जे काही अणू जे आहे तर त्याच्याबरोबर काय करता नसतोय तर त्या ठिकाणी बंध जो आहे तर तो बंध त्या ठिकाणी तयार करता नसतो. धिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ मेनी कंपाऊंड्स. आणि याच्यामधून काय होता नसते तर आपल्याला असंख्य अशा प्रकारची असणारी जी काही संयुग जे आहे तर ती संयुग त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. These compound possess different properties as per their atom to which carbon is bonded. आता ही जी असणारी काही कार्बनची असणारी काही संयुग जे आहेत तर त्या कार्बनचे ज्याच्याशी त्या ठिकाणी बॉन्ड्स तयार झालेले, बंध तयार झालेले आहेत त्या अणुप्रमाणे वेगवेगळे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म ते असणारे जे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगांना त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतात. फॉर एक्झाम्पल, 5 डिफरंट कंपाऊंड्स आर फॉर्म्ड युजिंग वन कार्बन ॲटम अँड 2 मोनोव्हॅलंट एलिमेंट हायड्रोजन अँड क्लोरीन. बघा की हायड्रोजन आणि क्लोरीन ही दोन एक संयुजी असणारी काही मूलद्रव्य जे आहेत आपल्याला माहिती आहे हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचे संयुज त्या ठिकाणी एक आहे,
क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 70 आहे, 17 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती 287 आहे. म्हणजे क्लोरीन जे आहे तर त्या क्लोरीनची असणारी काही संयोजन जे आहे तर ते संयोजन सुद्धा एक आहे. म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन यासारखी असणारी काही एक संयुजी मोनोव्हॅलंट असणारी काही एक संयुजी असणारी काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांच्या बरोबर कार्बन काय करताना दिसते, एका अणूच्या साह्यानं 5 वेगवेगळी अशा प्रकारची असणारी काही मूलद्रव्य जे आहे तर ती मूलद्रव्य त्या ठिकाणी तयार करताना दिसते. उदाहरणार्थ CH4 याला आपण त्या ठिकाणी मिथेन जो आहे तर तो मिथेन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल CH3Cl अशा पद्धतीचं संयोग जे आहे तर ते संयोग त्या ठिकाणी करताना दिसतो. त्याच्यानंतर CH2Cl2 अशा प्रकारचं तिसरं असणारं जे काही संयोग जे आहे तर ते तिसरं संयोग त्या ठिकाणी तयार करताना दिसतं. त्याच्यानंतर CHCl3 आणि पुढे आपल्याला CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड, म्हणजे सर्वसाधारणपणे हायड्रोजनची एक संयोजा, क्लोरीनची एक संयोजा अशा प्रकारची असणारी काही एक संयोजी असणारी काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापरानं अशा प्रकारचे आपल्याला CH4 CH3Cl CH2Cl2 CHCl3 आणि CCl4 दॅट इज कार्बन टेट्राक्लोराइड अशा प्रकारची 5 असणारी जी काही संयुग जे आहे तर ती संयुग त्या ठिकाणी तयार होतात असतात. सिमिलरली कार्बन ॲटम्स फॉर्म covalent bond with the atoms of the elements like oxygen, nitrogen, sulfur and halogen and phosphorus to form different types of compounds in large number. अशाच पद्धतीने आपल्या लक्षात येत नसते की कार्बनचा असणारा जो काही अणू जो आहे तर तो कार्बनचा अणू ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, सल्फर असेल, हॅलोजन असेल, फॉस्फरस असेल, इतर असताना जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या इतर मूलद्रव्यांच्या अणूबरोबर सुद्धा सहसंयोजी असणारा जो काही बंध जो आहे तर तो सहसंयोजी बंध म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड त्या ठिकाणी तयार करून अनेक प्रकारची कार्बनी संयुग मोठ्या असणारी जी काही संख्या जी आहे तर त्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निर्माण करताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे कार्बन ॲटम हॅज वन मोर कॅरेक्टरिस्टिक्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स. जी कार्बनची असणारी काही संयुग जे आहे तर त्या संयुगांची असणारी काही संख्या वाढ जी आहे तर त्या संख्या वाढीला कारणीभूत असणारं आणखी एक असणारं जे काही वैशिष्ट्य जे आहे तर ते वैशिष्ट्य त्या ठिकाणी कार्बनमध्ये आहे आणि ते म्हणजे आपल्याला सर्वसाधारणपणे सांगता येईल इट इज आयसोमेरिझम. त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले, आयसोमेरिझम त्याला त्या ठिकाणी म्हटलेले किंवा त्यालाच मराठीमध्ये सर्वसाधारणपणे समघटका जे आहे तर ते समघटका त्या ठिकाणी म्हटलं जातं. शॉर्टली वी विल लर्न अबाउट दिस. याच्याविषयी पुढे आपण त्या ठिकाणी माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहणार. म्हणजे अशा प्रकारे कार्बन जे आहे तर त्या कार्बनच्या स्तराचे काही गुणधर्म जे आहे तर ते गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहिलेत. म्हणजे कार्बन जे आहे तर ते कार्बन कसं आहे, व्हर्साटाईल अशा प्रकारचं इलेमेंट जे आहे तर ते इलेमेंट आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. म्हणजे अशा पद्धतीनं कार्बन जे आहे तर ते कार्बन आपल्याला त्या ठिकाणी व्हर्साईल एलिमेंट म्हणजे एक आगळं वेगळं अशा प्रकारचं असणारे ते काही मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य आपण ते कार्बन जे आहे तर त्या कार्बनला त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. नेक्स्ट वी विल सी हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. पुढे आपल्याला हायड्रोकार्बन संपृक्त आणि असंपृक्त. आता काय सांगितलेले की कार्बन कंपाऊंड्स कंटेन मेनी एलिमेंट्स. कार्बनची असणारे जे काही संयुग जे आहेत तर त्या कार्बनच्या संयुगामध्ये अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांचा समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी असतो. द एलिमेंट हायड्रोजन इज प्रेझेंट टू ए स्मॉलर आर लार्ज एक्सटेंट इन मेजॉरिटी ऑफ द कार्बन कंपाऊंड्स. कार्बनची असणारे जे काही बहुसंख्य अशा प्रकारचे असणारे जे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगांमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा असणारा जो काही समावेश जो आहे तर तो समावेश कमी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसतो. द कंपाऊंड विच कंटेन
carbon and hydrogen as only two elements are called hydrocarbons. काय म्हटले की सर्वसाधारणपणे हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बनचा अर्थ आपल्या त्या ठिकाणी लक्षात येता दिसतो की हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन मध्ये काय होतं नसते की ज्याच्यामध्ये केवळ काय दिसतं आपल्याला हायड्रोजन आणि कार्बन ही दोनच अशा प्रकारची मूलद्रव्ये जी आहेत तर ती मूलद्रव्ये ज्याच्यामध्ये असतात त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले हायड्रोकार्बन्स त्या ठिकाणी म्हटलेले. म्हणजे अशा प्रकारचं मूलद्रव्य की ज्या मूलद्रव्यामध्ये फक्त आपल्याला हायड्रोजन आणि कार्बन ही दोनच मूलद्रव्ये त्या ठिकाणी आढळून नसतात त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स आर द सिम्पलेस्ट अँड फंडामेंटल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. जी काय असतात ते काय हायड्रोकार्बन्स जे आहे तर ती हायड्रोकार्बन्स सर्वात साधी आणि मूलभूत अशा प्रकारची कार्बनचे असणारे जे काही संयुग जे आहे तर ते संयुग त्या ठिकाणी असतात. आता द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन इज मिथेन फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ वन कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम. सर्वात लहान अशा प्रकारचं असणारे जे काय हायड्रोकार्बन्स जे आहे तर ते आहेत त्या ठिकाणी मिथेन. काय सांगितलेले की सर्वात लहान अशा प्रकारचं असणारं काय हायड्रोकार्बन जे आहे तर ते हायड्रोकार्बन आहे त्या ठिकाणी मिथेन. हे मिथेन कसं फॉर्मेशन होतं नसतं तर एक कार्बन असणारा जो काय ॲटम आणि 4 असणारे जे काय हायड्रोजन ॲटम जे आहे तर या दोघांचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन जे आहे तर ते कॉम्बिनेशन होऊन आपल्याला मिथेन हा सर्वात त्या ठिकाणी स्मॉलेस्ट असणारा जो काही हायड्रोकार्बन सर्वात लहान अशा प्रकारचा हायड्रोकार्बन जो आहे तर तो हायड्रोकार्बन त्या ठिकाणी तयार होतो. वी हॅव ऑलरेडी सीन द स्ट्रक्चर ऑफ द मिथेन. या मिथेनचं असणारं जे काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी पाहिलेले. पुन्हा एकदा त्या ठिकाणी थोडक्यामध्ये आपल्याला लक्षात येत नसते की अशा पद्धतीचं मिथेन जे आहे तर त्या मिथेनचं असणारं जे काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुढे इथेन इज वन मोर हायड्रोकार्बन. याच्या पुढचं असणारं जे काही इथेन जे आहे तर ते इथेन त्याच्या पुढचं असणारं जे काही हायड्रोकार्बन जे आहे तर ते हायड्रोकार्बन त्या ठिकाणी आहे. पुढे इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C2H6. पुढचं असणारं जे काही हायड्रोकार्बन जे आहे तर त्याला आपण म्हटलं इथेन. याचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो आहे C2H6. अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेकंड असणारं जे काही हायड्रोकार्बन जे आहे तर ते हायड्रोकार्बन इथेन त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 त्या ठिकाणी. आता पुढे द फर्स्ट स्टेप इन रायटिंग द स्ट्रक्चर आर स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द हायड्रोकार्बन इज जॉईन द कार्बन ॲटम्स इन द मॉलिक्यूल विथ ए सिंगल बॉन्ड अँड देन in the second step use the hydrogen atom in the molecular formula so as to fulfill the remaining valency of the tetravalent carbon atom. आता काय करायचं की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की असणारे जे काही हायड्रोकार्बन्स जे आहेत तर ते हायड्रोकार्बनचा काय करायचं आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या ठिकाणी. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला एकतर रचना सूत्राच्या स्वरूपामध्ये किंवा रेषा असणाऱ्या त्या काही संरचना ज्या आहेत तर त्या संरचनेमध्ये लिहिण्याची जी काही पहिली पायरी म्हणजे काय की सर्वसाधारणपणे रेणूंमधील जे काही कार्बन अणू जे आहेत तर ते कार्बन अणू काय करायचे एक रेषीय असणारे जे काही बंध जे आहेत तर त्या बंधांनी त्या ठिकाणी. उदाहरणार्थ त्या ठिकाणी कार्बन किती आहेत 2 आहेत. आता हे 2 असणारे जे काही कार्बन जे आहेत तर ते कार्बन अशा पद्धतीचे एकेरी असणारे जे काही बंध जे आहेत तर त्या एकेरी बंधांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं जोडले. आपल्याला माहिती कार्बन जो आहे तर त्या कार्बनची व्हॅलन्सी त्या ठिकाणी टेट्रा व्हॅलन्सी आहे 4 आहेत आणि म्हणून प्रत्येक वेळेला मी 4 बोर्ड दाखवलेले 1 2 3 4 1 2 3 4 अशा पद्धतीने 4 एकेरी बंध जे आहेत तर ते 4 एकेरी बंधाने त्या ठिकाणी. आणि दुसरी पायरी काय सांगते आपल्याला की दुसऱ्या पायरीमध्ये हे जे काही चतुर्संयोजी कार्बन जे आहे तर त्या उरलेल्या संयोजांची पूर्तता करण्यासाठी रेणूसूत्रामधील हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा आपल्याला वापर आहे. हायड्रोजन किती आहेत 6 मग ते 6 हायड्रोजन 1 2 3 4 5 6 अशा प्रकारची त्याची असणारी जे काही व्हॅलन्सी जी आहे तर ते व्हॅलन्सी काय केली आपण सॅटिस्फाय त्या ठिकाणी येते. म्हणजे अशा पद्धतीचं आपण असणारं जे काही
इथेन जे आहे तर त्या इथेनचं असताना ते काही लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी काढले. मग अशाच पद्धतीचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जे आहे तर ते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी 2 मेथडने त्या ठिकाणी दाखवू शकतो. आता पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की इथेन जो आहे तर त्या इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. बरोबर. आता पहिली स्टेप काय सांगितली की जॉईन द 2 कार्बन्स ॲटम विथ द सिंगल बॉन्ड्स. आता या ठिकाणी पुन्हा एक ठिकाणी काय केलेले सिंगल बॉन्ड जे आहे तर त्या सिंगल बॉन्डने काय केलेले मी त्या ठिकाणी 2 कार्बन ॲटम जे आहे तर ते 2 कार्बन ॲटम त्या ठिकाणी. त्याच्यानंतर स्टेप्स 2 मध्ये काय सांगितलं आपल्याला यूज 6 हायड्रोजन ॲटम्स विथ ए सिंगल बॉन्ड्स. यूज द 6 हायड्रोजन ॲटम्स इन द मॉलिक्युलर फॉर्म. आता 6 आहे जी सर्वसाधारणपणे इथे 1 गेला, 2 गेला, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करतोय 6 हायड्रोजन ॲटम जे आहे तर ते 6 हायड्रोजन ॲटम मॉलिक्युलर फॉर्म्युलेमध्ये फुलफिलिंग करत असताना कार्बन ॲटम जे आहे तर त्या कार्बन ॲटमची असणारी काही व्हॅलन्सी जी आहेत संयोजन जे आहे तर ती फुलफिल होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जे आहे तर ते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर सुद्धा आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. त्या ठिकाणी 2 कार्बन ॲटम आहेत अशा पद्धतीचे. हा एक आणि हा दुसरा आहे. म्हणजे अशा पद्धतीचे 2 कार्बन ॲटम मी या ठिकाणी दाखवले. बरोबर. आपला फॉर्म्युला आहे C2H6. आता याच्यामध्ये किती हायड्रोजन ॲटम आहेत तर 6 आहेत. आता ते 6 दाखवण्यासाठी पहा मी इथे एक दाखवतो. हा एक हायड्रोजन, त्याच्यानंतरचा इथला एक हायड्रोजन, या बाजूचा एक असा तिसरा, या बाजूचा मी काय केले चौथा, इथे इथला एक असतो दाखवतो 5वा, या बाजूचा असणार जो काही 6. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनमध्ये असणारा जो काही सिंगल बॉन्ड जो आहे तर तो सिंगल बॉन्ड मी अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला हा जो काही हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा एक एक ॲटम आपण त्या ठिकाणी दाखवतो. म्हणजे इथे एक दाखवला, या बाजूला इथे एक दाखवला, इथे एक दाखवला, त्याच्यानंतर अशा पद्धतीचा इथे एक दाखवला, इथे एक हायड्रोजन ॲटम जो आहे तर तो हायड्रोजन ॲटम अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. म्हणजे असं स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपण दाखवू शकतो. किंवा दुसरं त्या ठिकाणी ड्रॉपच्या स्वरूपामध्ये पहा कार्बन कार्बन जो आहे. आता या कार्बन कार्बनमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा असणार काही सिंगल बॉन्ड जो आहे तर तो सिंगल बॉन्ड मी या ठिकाणी दाखवते अशा पद्धतीने. त्याच्यानंतर किती हायड्रोजन आहेत इथेनमध्ये 6 आहे. इथे 1 दाखवला, 2, 3, 4, 5, 6 आणि यांची असणारे काही या कार्बनचा 1 आणि हायड्रोजनचा 1, कार्बनचा 1, हायड्रोजनचा 1, कार्बनचा 1, हायड्रोजनचा 1, कार्बनचा 1, हायड्रोजन, कार्बनचा 1, हायड्रोजनचा 1, या कार्बनचा 1, हायड्रोजनचा 1 अशा पद्धतीचे असणारे काही ॲटम जे आहे तर ते ॲटम आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. इथे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कार्बन हायड्रोजनचा एक एक ॲटम जो आहे तर तो कार्बन हायड्रोजनचा एक एक ॲटम आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवता येईल. येते म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी हे दाखवलेलं आपण त्या ठिकाणी कसं दाखवलेलं आहे लाईन स्ट्रक्चर किंवा याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि हे जे आपण हे दाखवलेलं पहिलं तर या ठिकाणी हे आपले लाईन स्ट्रक्चर किंवा याला आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणताना दिसतो. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन जे आहे तर ते मिथेन आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.